प्राध्यापक माम देशमुख एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व। प्राध्यापक मारुती महादेव देशमुख, ज्यांना माम म्हणून ओळखले जाते, हे भारतीय बहुजन समाजाचे एक महत्त्वाचे इतिहासकार, लेखक आणि समाज सुधारक होते। त्यांचा जन्म 11 जुलै 1936 रोजी इसापूर येथे झाला। त्यांनी आपल्या जीवनात अनेक आव्हानांना तोंड देत शिक्षण घेतले आणि इतिहासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले। शिक्षण आणि करिअर। प्राध्यापक देशमुखांनी 1963 मध्ये इतिहास विषयात MA केले। 1954 ते 1963 पर्यंत त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले। त्यानंतर 1964 साली धनोटे नॅशनल कॉलेज नागपूरमध्ये इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि 1 ऑगस्ट 1996 ला सेवानिवृत्त झाले। लेखन आणि विचारधारा। प्राध्यापक देशमुख यांचे मध्ययुगीन भारताचा इतिहास हे पुस्तक 1968 मध्ये प्रकाशित झाले। या ग्रंथाने महाराष्ट्रात प्रचंड वादळ उठवले। त्यांनी इतिहासाच्या पुनर्लेखनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि बहुजन समाजाच्या जागृतीसाठी अनेक लेख, भाषणे आणि कार्यशाळा आयोजित केल्या। त्यांच्या लेखनात त्यांनी मनुवाद, जातीय भेदभाव आणि ऐतिहासिक सत्यता यावर प्रकाश टाकला। सामाजिक चळवळ। प्राध्यापक देशमुख बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम यांचे निकटवर्ती सहकारी होते। त्यांनी 1984 मध्ये BSPच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये भाग घेतला आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी लढा दिला। अंतिम संदेश। प्राध्यापक देशमुख यांचा शेवटचा संदेश हा होता की इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा प्रिंट मीडिया जास्त चांगला आहे। त्यांनी आपल्या कुटुंबाला कार्य करीत राहावे। स्मृती। प्राध्यापक माम देशमुख यांचे निधन 19 मार्च 2025 रोजी झाले। त्यांच्या कार्यामुळे बहुजन समाजाला एक आवाज मिळाला आणि त्यांच्या विचारधारेला पुढे नेणारे अनेक कार्यकर्ते तयार झाले। त्यांच्या स्मृतीसाठी त्यांच्या विचारांना आणि कार्याला जिवंत ठेवणे हेच त्यांच्या प्रती खरी श्रद्धांजली आहे। माम देशमुख यांचे जीवन आणि कार्य हे प्रेरणादायक आहे। त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि इतिहासाच्या माध्यमातून जनजागृती केली। त्यांच्या योगदानामुळे भारतीय समाजात एक नवी विचारधारा निर्माण झाली, जी आजही प्रासंगिक आहे। जय जिजाऊ मित्रांनो, सर्वप्रथम जिजाऊचं अभिवादन करू। जगभरातील सुमारे 4 पिढ्याचं सातत्याने प्रबोधन करून एक जनक्रांती घडविणारे प्राध्यापक माम देशमुख सर यांना आपल्या सर्वांच्या वतीने 89व्या जन्मदिवसाच्या अनंत अनंत कोटी सदिच्छा देऊया। मित्रांनो, जेव्हा जेव्हा भारतीय समाजात अनाचार, अत्याचार, गोंधळ, ब्राह्मणवाद याचे संकट आले, त्यावेळेस माम देशमुख सरांच्या सारखे परिवर्तनकारी कृतीतून काही प्रबोधन करणारे महामानव जन्माला आलेले आहेत। माम देशमुख सरांनी भारतीय स्वातंत्र्योत्तर काळामध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतभरामध्ये जे काही प्रबोधन केलं, त्यातून इथल्या ब्राह्मणवादाला जो काही मोठा तडाखा बसला आणि बहुसंख्य बहुजन समाज स्वतंत्र झाला। सुमारे 4 पिढ्या आजही हे सर्व प्रबोधन लाभधारक पसरलेले आहेत, जगभरात गेलेले आहेत। दुर्दैवाने माम देशमुख सरांच्या शारीरिक तब्येतीने आज ते हिंडू फिरू शकत नाही, परंतु ज्यांना त्यांच्या प्रबोधनाचा लाभ झालेला आहे त्या सर्वांनी आपापल्या परीने जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रबोधन करून हा भारत भटमुक्त करावा, ब्राह्मणवाद मुक्त करावा, अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। तीच प्राध्यापक माम देशमुख सरांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना भेट ठरेल। धन्यवाद। जय जिजाऊ। सर्वांना जय जिजाऊ, जय भारत। ऑनलाईन कार्यक्रम ऐकणारे सर्व बंधू आणि भगिनी, मला हा पुरस्कार दिल्याबद्दल आणि वाढदिवस साजरा केल्याबद्दल आपले सर्वांचे आभारी आहे। त्याचप्रमाणे खेडेकर साहेब यांनी पूर्ण इतिहास घडवणारे
असा उल्लेख केल्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. श्री रामेश्वर कोहकडे यांनी माझ्या चरित्राचा अभ्यास करून शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. आणि त्याचप्रमाणे जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय कार्यकर्त्या मयुराताई देशमुख यांनीसुद्धा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल आणि सगळ्यांनी कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल सगळ्यांचा मी आभारी आहे. जय भारत, जय जिजाऊ.